मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. विधान परिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक लढवणार नसल्याने काँग्रेसही आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून ते पक्ष नेतृत्वासोबत चर्चा करून आपला उमेदवार जाहीर करण्याचा विचार करतात. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील आंतरिक तणाव वाढला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा केली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसने फक्त उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता, पण आता शिवसेनेने चर्चा न करता नवीन उमेदवार जाहीर केलाय. हे योग्य नाही. आमची अपेक्षा होती की चर्चा आमच्याशी व्हावी. ते पुढे म्हणाले, राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक 2 वर्षात येणार आहे. तेव्हा काय होईल हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. विधान परिषद निवडणुकीतील या गोंधळामुळे महाविकास आघाडीमध्ये आंतरपक्षीय असहमती आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली. यामुळे आगामी निवडणुकीला आणखीन रंगत मिळाली आहे. काँग्रेसकडून 5 प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यात बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत आणि त्यांना सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा दिला जाईल. मात्र दुसरा उमेदवार आल्यास काँग्रेस स्वतःचा उमेदवार देईल. त्यानुसार अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार जाहीर करण्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारे काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे राज्याच्या विविध विभागांमध्ये प्रगती होणार आहे. AI धोरण 2026 जाहीर करण्यात आलं, ज्याच्या अंतर्गत राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्यभरात AIच्या संधीचे संतुलन साधण्यासाठी 6 AI उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जातील आणि 5 AI इनोव्हेशन सिटी स्थापन करण्याची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक समता आणि समरसता वर्षाच्या निमित्ताने 7 समुद्रापार महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थायी अध्यासन स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. ऊर्जा विभागामध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि पारेषण क्षमतेचं बळकटीकरण करण्यासाठी मॅजेस्टिक योजना राबवली जाईल. या योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळवण्याची तयारी आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्यांची व वाढीव सुविधांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शुल्क व इतर सुविधांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी एक हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, जो पायाभूत सुविधा उपक्रमांचं नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रण करेल. या सर्व निर्णयांमुळे राज्यात नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे आणि हरित ऊर्जा व पर्यावरणाच्या बाबतीत महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 अंतर्गत CBD बेलापूर आणि NRI पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. यामध्ये अज्ञात मृतदेह प्रकरणाचा तपास काही दिवसातच उलगडून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जानेवारी ते एप्रिल 2026 दरम्यान वाहन चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंग अन्य गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणले गेले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील 2.97 कोटीपेक्षा अधिक किमतीचा
मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आलाय. अंमली पदार्थाविरोधी मोहिमेत 63 गुन्ह्यांमध्ये कारवाई करत 40 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच CEI पोर्टलच्या माध्यमातून 206 हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत दिलेत. NRI पोलीस ठाण्याने जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 2 भोंदूबाबांना अटक केली असून गुन्ह्याचा पर्दाफाश 24 तासांच्या आत करण्यात आलाय. या सर्व कारवाईसाठी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक व स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या काम केलं आहे. CBD पोलीस स्टेशनला जो मर्डर डिटेक्ट झाला त्याच्या अनुषंगाने त्या व्यतिरिक्त चालू वर्षात 1 जानेवारीपासून विशेषतः मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये जी काही कामगिरी परिमंडळ 2च्या अंतर्गत झालेली आहे त्याच्याबद्दल पण आज आपण या ठिकाणी थोडा उहापोह करतोय. त्यात पर्टिक्युलरली पोर्ट डिव्हिजनची कामगिरी आपण प्रामुख्याने नमूद करतोय. 17 तारखेचा इन्सिडेंट आहे. आपल्या ऑफिसच्या पुढे जो किल्ला जंक्शन आहे त्या ठिकाणी एक अननोन मेल इसमाची डेड बॉडी पडलेली होती आणि त्याचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. घटनास्थळावर मी, माझे ACP, माझे सिनियर PI त्यांची DBच्या टीमने भेट दिली आणि काही क्लू नसताना जे काही भौतिक पुरावे त्या ठिकाणी होते, जसे काही दारूच्या बॉटल्स असतील, काही पायाला लावायची क्रीम असेल, अँटिसेप्टिक, असे पुरावे सखोल तिथलं बारकाईने निरीक्षण करून जप्त केले. CCTVचं आम्ही बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं. काही लोक आरोपींसोबत, मैतासोबत काही आरोपी दिसले. त्यांना आयडेंटिफाय करणारे किंवा आदल्या दिवशी त्यांच्यात जी काही भांडणं झाली ती बघणारे काही संशयित आम्हाला साक्षीदार मिळालेत. त्यांच्याकडनं काही माहिती प्राप्त झाली. मुंबईतील मानखुर्द परिसरात उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी क्रेन कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात काल संध्याकाळी घडला आणि यानंतर मुंबई-पुणे हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनाच्या 10 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मृत पोलीस हवालदाराची ओळख संतोष चव्हाण अशी झाली असून ते नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघात घडत असताना ते घरी जात होते. मानखुर्दमधील MMRDAच्या उड्डाणपुलाच्या बांधकाम स्थळावर असमान पद्धतीने जमिनीवर पडलेल्या ड्रिलिंग मशीनमुळे भूस्खलन झाल्याचा संशय आहे. परिणामी ड्रिलिंग मशीन उलटलं आणि ते हवालदाराच्या अंगावर पडलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराला जबाबदार ठरवण्यात आलं असून मानखुर्द पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय. अजूनही परिसरात तणावाचं वातावरण आहे आणि घटनास्थळी अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासनाने मार्ग मोकळा करण्यासाठी उपाययोजना केल्यात, पण अजूनही काही प्रमाणात वाहतुकीचे परिणाम दिसत आहेत. इराण आणि अमेरिकेतील युद्धाला आता 2 महिने उलटले असून दोन्ही देश एकमेकांना धमक्या देत आहेत आणि होर्मुझ खाडीवरील नियंत्रणावर वाद गडद होत आहेत. इराणने होर्मुझ खाडी बंद केली आहे, ज्यामुळे जागतिक तेल बाजारात संकट निर्माण झाले आणि तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहेत. अमेरिकेने इराणच्या जहाजांच्या हालचालींवर नाकेबंदी लागू केली आहे, ज्यामुळे इराणची मुक्त वाहतूक थांबली आहे. पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अंदाज व्यक्त केला होता की या युद्धाला केवळ काही आठवड्यांचं अस्तित्व असेल. तथापि इराणने प्रत्यक्षात अधिक घातकपणे लढल्यामुळे युद्धाचे स्वरूप अधिक ताणलेलं आहे. ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर करत इराणला अण्वस्त्र विरहित करार करण्याची चेतावणी दिली आहे. यामध्ये त्यांनी शस्त्र हातात घेतलेला फोटो देखील शेअर करण्यात आलाय. आता आणखीन चांगलेपणा नाही असं कॅप्शन ट्रम्प यांनी दिलंय, जे इराणला कडवट इशारा आहे. इराणने एक प्रस्ताव अमेरिकेला दिला होता, ज्यात त्यांनी होर्मुझ खाडी उघडण्याची तयारी दर्शवली होती, पण त्यासाठी अमेरिकेने नाकेबंदी हटवावी लागेल. तथापि इराण सध्याच्या परमाणु करारावर चर्चा करण्यास तयार नाही. या परिस्थितीत इराण आणि अमेरिकेच्या संघर्षात आणखीन एक तणावाची लाट येण्याची शक्यता आहे आणि युद्धास थांबवण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. युद्धाच्या या सध्याच्या स्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर प्रचंड दबाव निर्माण झालाय आणि तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगात ऊर्जा संकटाचा सामना होऊ शकतो. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.